पूरग्रस्त करंजी गावाला खासदार निलेश लंके व प्राजक्त तनपुरे यांची भेट। अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी या ठिकाणी काल झालेल्या अतिवृष्टीच्या भागाला जिल्ह्याचे खासदार निलेश लंके यांनी भेट दिली असून त्यांच्या समवेत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी देखील पूरग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांची विचारपूस केली। यावेळी खासदार निलेश लंके यांच्या वतीने नागरिकांना फूड पॅकेटचं वाटप करण्यात आलं। पूर परिस्थिती झालेली आहे, अनेक घरं वाहून गेलेले आहेत, जनावरे दगावलेले आहेत। आज पाहणी केली, मोठ्या प्रमाणातल्या ढगफुटीमुळे या गावाचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। तुम्ही पाहिले असेल, रस्ते नाही राहिले, अनेक घरं वाहून गेले, दुकानं वाहून गेले, फोर व्हीलर गाड्या वाहून गेल्या, मोटरसायकल पण वाहून गेले। सगळ्यात मोठं नुकसान या परिसराचं झालेलं आहे। त्यामुळे आमची प्रशासनाला मागणी एक आहे की आता पाणी ओसरल्यानंतर तुम्ही पंचनामे करणार, नुकसानीचं रेकॉर्डवर घेणार, पण नुसतं पंचनामे करून शासकीय निधी जाहीर करण्यापेक्षा तात्काळ मदत मिळाली पाहिजे। नाही सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, हे 2-4 दिवस फक्त वातावरण शांत होऊस तर कुठेतरी शासन प्रशासनातील अधिकारी मदत देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतात आणि नंतर हे वातावरण थोडं शांत झाल्यानंतर परत दुर्लक्ष केलं जातं। त्यामुळे आमची सरकारला मागणी ही आहे की तात्काळ मदत जाहीर करा आणि प्रत्यक्षरित्या अंमलात आणा। शेतकामे होत आहेत, अधिकारी पाहणी करतात, मात्र नुकसान भरपाई जी आहे ती केवळ कागदावरच राहते। तेच बरोबर, त्या शेतकऱ्यांची जे म्हणणं आहे तेच आमचं पण म्हणणं आहे। मागच्या वेळेस सुद्धा नगर तालुक्यातील काही वाळकी आणि त्या परिसरातील 6-7 गावांचं जे नुकसान झालं त्याची सुद्धा पंचनामे झाले। आम्ही त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना सूचना करून पंचनामे केले, पण अद्यापपर्यंत कुठली मदत मिळाली नाही। ती परिस्थिती या ठिकाणी सुद्धा व्हायला नको, कारण इथं सगळ्यात जास्त मोठं नुकसान झालेलं आहे। व्यक्तिगत स्वरूपाची मदत देत असताना जे सार्वजनिक स्वरूपाचे रस्ते सुद्धा शासनाने लगेच केले पाहिजे। घाटाची दरड कोसळली, प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचे अद्याप तिथलं ते हटवले गेले नाही किंवा कामकाज केलं गेलं नाही। आता शेवट आपण शासनाकडे बोर्ड दाखवत बसण्यापेक्षा त्यांना आता मी पण सूचना केल्या की लवकरात लवकर आजच्या रस्ता क्लिअर करून द्या। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।